नमस्कार फ्रेंड्स. तर आज आपण एक स्पेशल रेसिपी बनवणार आहोत. स्पेशल रेसिपी कोणती हे तुम्ही ओळखलंच असेल ना, पुरणपोळी. होळी हा सण आला की महाराष्ट्रात घरोघरी पुरणपोळी बनवली जाते. टम्म फुगणारी लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 2 वाटी चणा डाळ आपण घेऊया. चणा डाळ आपण पाण्यात भिजवून ठेवूया. 2 ते 3 तास भिजवून ठेवायची आहे. ही मी चणा डाळ 3 तास भिजवून ठेवली होती. छान प्रकारे भिजली आहे चणा डाळ. चणा डाळ आपण एका कुकरमध्ये घालून घेऊया. त्यासोबतच डाळ भिजेल एवढेच पाणी आपण घालूयात. जर कटाची आमटी बनवायची असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी घालून घेऊ शकता. आता आपण त्यामध्ये हळद, चवीपुरते मीठ आणि 2 चमचे तूप किंवा तेल घालून कुकर लावून त्याची 4 ते 5 शिट्या करून घेऊयात. मी यामध्ये 2 चमचे तूप घालून घेतले आहे. शिट्या होताना डाळीचे पाणी किचन ओट्यावर सर्वत्र उडू नये म्हणून मी टिश्यू अशा प्रकारे लावून घेतला आहे. चणा डाळ शिजतेच आहे तोपर्यंत आता आपण गूळ किसून घेऊयात. 2 वाटी चणा डाळीला 2 वाट्या गूळ आपण किसून घेतला आहे. कुकरच्या शिट्या होऊन 15 मिनिटं झाली आहे. तुम्ही बघू शकता डाळ खूप छान शिजली आहे. आता आपण डाळीचे पाणी वेगळे काढून घेऊया. एक गाळणी घेऊन आपण डाळीचे सगळे पाणी अशा प्रकारे काढून घेऊयात. ही बघा डाळ खूप छान शिजली आहे. अशी हाताने इझिली स्मॅश होत आहे. चला तर मग आता आपण पुरण बनवून घेऊयात. एका कढईमध्ये पाणी काढून घेतलेले डाळ स्मॅश करून घेऊ. स्मॅशरने डाळ स्मूथ अशी स्मॅश करून घेऊयात. म्हणजे पुरण पाट्यावर किंवा पुरण यंत्रामध्ये वाटायची गरज पडणार नाही. 5 ते 7 मिनिटांमध्येच डाळ स्मूथ अशी स्मॅश झाली आहे. आता आपण यामध्ये किसलेला गूळ घालून घेऊयात. जेवढी आपण चणा डाळ घेतो तेवढ्याच प्रमाणात गूळ घ्यायचा आहे. पुरण हे आपल्याला मंद आचेवरच शिजवायचे आहे. चणा डाळीमध्ये गूळ विरघळवून घेऊयात. गूळ विरघळला की पुरण पातळसर होते. मग अशा प्रकारे चमच्याने कंटिन्यू ढवळत राहायचे आहे जेणेकरून गूळ खाली कढईला चिकटणार नाही. पुढच्या 10 मिनिटांमध्ये गूळ घट्ट व्हायला सुरुवात होईल. पुरणपोळी ही तूप, दूध, गुळवणी किंवा कट्टाच्या आमटीसोबत खाल्ली जाते. देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा विविध सणांच्या निमित्ताने दाखवतात, परंतु होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पुरण खाली लागू नये म्हणून चमच्याने पुरण असे सतत ढवळत राहायचे आहे. चमच्याने पुरण असे इझिली खाली पडत आहे, त्यामुळे पुरण अजून तयार झालेले नाही आहे. पुरण थोडे घट्टसर झाले की त्यामध्ये आपण वेलची पूड घालून घेऊया आणि सोबतच जायफळ थोडेसे किसून घेतले आहे ते थोडे घालून घेऊ. वेलची आणि जायफळ पूड घातल्यावर पुरणाचा मस्त असा सुगंध घरभर पसरतो. पुरणपोळी हा पदार्थ खूपच स्पेशल आहे. तो वेळ काढूनच बनवावा. योग्य प्रमाण आणि योग्य पद्धतीने केला तर पुरणपोळ्या मस्त लुसलुशीत आणि चवदार होतात. साधारण 25 ते 30 मिनिटांमध्ये पुरण एवढे घट्टसर असे झाले आहे. आता आपले पुरण तयार झाले आहे. तुम्ही चमच्याने चेक करू शकता. पुरण इझिली खाली पडत नाही आहे, म्हणजे आपले पुरण तयार झाले आहे. पुरण थंड होईपर्यंत अजून थोडे घट्ट होईल. आता आपण गॅस बंद केला आहे आणि पुरण थंड होण्यासाठी ठेवले आहे. आता आपण पीठ मळून घेऊयात. मी इथे 2 वाटी गव्हाचे आणि 2 वाटी मैदा असे मिक्स करून पीठ घेतले आहे. तुम्ही फक्त गहू किंवा फक्त मैद्याचे पीठही घेऊ शकता.
त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ घालून आपण पीठ हाताने आधी मिक्स करून घेऊ. मग थोडे थोडे पाणी घालून पीठ आपण मिक्स करून मळून घेऊयात. पुरणाचे पीठ हे आपण सैलसरच मळायचे आहे. तेल घालून पीठ छान आपण मऊसूत मळून घेऊयात. पुरणासाठी पीठ मळताना तेल हे जास्त प्रमाणात लागते. मी इथे 3 वेळा तेल घेऊन छान तेल त्यामध्ये मुरवून घेतले आहे आणि वरूनसुद्धा तेल लावून ठेवले आहे. आता आपण झाकण लावून पीठ अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देऊयात. पुरणाचे सारण आता थंड आणि घट्ट पण झाले आहे. त्याचे आता आपण गोळे करून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता मध्यम अशा आकाराचे गोळे घेतले आहेत. पुरणपोळीसाठी पीठ असे मऊसूत आणि सैलसर झाले आहे. आता आपण कणकेचा गोळा करून घेऊयात. जेवढा पुरणाचा गोळा केला आहे त्याच आकाराचा आपण कणकेचा गोळा करून घेऊ. कणकेच्या गोळ्याला पीठ लावून त्याची मध्यम अशी वाटी हाताने तयार करायची आहे आणि त्यामध्ये पुरणाचे सारण भरून घ्यायचे आहे. पुरणाचे सारण भरून कणकेचा गोळा आपला तयार आहे. आता आपण याची पोळी लाटून घेऊयात. त्याला गव्हाचे पीठ लावून आपण त्याची पोळी लाटून घेऊयात. पुरणपोळी लाटताना जास्त जोर लावायचा नाही. अगदी हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. पुरणपोळी आपल्याला बारीक लाटून घ्यायची आहे. जाडसर अशी नाही ठेवायची. तवा आपण गॅसवर तापण्यासाठी ठेवला होता. आता आपण त्यावरती पोळी घालून घेऊयात. तोपर्यंत आपण दुसरी पुरणपोळी तयार करून घेऊ. पोळी एका बाजूने थोडी शिजल्यावर पलटून घेऊ. पोळी छान फुलते आहे. त्यावरती आपण तूप लावून घेऊया. चला तर मग फायनली आपली लुसलुशीत आणि मऊसूत पुरणपोळी तयार झाली आहे. अशाच प्रकारे आपण बाकीच्याही पुरणपोळ्या करून घेऊयात. वाव, तुम्ही बघू शकता पुरणपोळी किती मस्त टम्म फुगली आहे. तर मग तुम्ही पण बनवताय ना होळीसाठी पुरणपोळ्या? ही स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. त्यासोबतच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.